जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा मेसेज आहे। पुढील 2 दिवस राज्यात कोणकोणत्या भागात हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राइब नसेल करेल तर सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून पुढील हवामान अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील। तर पाहूया आता काय अंदाज वर्तवण्यात आला आहे तो। विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मात्र अमरावती, यवतमाळ आणि वाशिम या 3 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच मराठवाड्यात लातूर, हिंगोली, बीड, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच पुढे खानदेश भागात जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आणि कोकण भागात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच पुढे पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सोलापूर, अहमदनगर, रायगड या 3 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मात्र पुणे, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। आणि संपूर्ण राज्याचा विचार केला तर कोकण भागात आणि विदर्भात जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे। मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।